नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, मागच्या वेळेस एएलपीच्या जेव्हा वॅकन्सी झाल्या होत्या अराउंड 6000च्या आसपास वॅकन्सी झाल्या होत्या. त्यामुळे संपूर्ण देशामध्ये भरपूर गदारोळ झाला. बऱ्याच जणांनी आंदोलन सुद्धा केलेले आहेत, चक्का जाम करण्यात आलेला होता. तेव्हा रेल्वे मिनिस्टरने एक गोष्ट सांगितलेली होती की या वॅकन्सी सुद्धा वाढतील मागच्या वेळेसच्या, आणि त्याच सोबत आता पुढच्या वर्षीपासून आम्ही रेग्युलर वॅकन्सीज घेऊन येऊ. कारण 2018 नंतर डायरेक्ट 24च्या आसपास या वॅकन्सीज आलेल्या होत्या. तर आता त्यांनी जसं मागच्या वेळेस सांगितलं होतं की आम्ही रेग्युलर वॅकन्सीज काढू, एएलपीचं शॉर्ट नोटिफिकेशन रिलीज झालेलं आहे. आणि हे नोटिफिकेशन आहे तुमचं 9900 वॅकन्सीज साठी. किती? 9900 वॅकन्सीज साठी हे शॉर्ट नोटिफिकेशन आहे. शॉर्ट नोटिफिकेशन असल्यामुळे एक न्यूज पेपर मधली जाहिरात आहे. त्याचसोबत मी मागच्या नोटिफिकेशन मध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ऑलरेडी माहिती आहेत, जसं की तुमची इलिजिबिलिटी काय आहे, त्यानंतर काय इम्पॉर्टंट डेट आहेत ते शॉर्ट नोटिफिकेशन मध्ये दिलेल्याच आहे. त्यानंतर पे स्केल सुद्धा शॉर्ट नोटिफिकेशन मध्ये दिलेली आहे आणि एज लिमिट सुद्धा शॉर्ट नोटिफिकेशन मध्ये तुमच्या दिलेला आहे. ऍडिशनल इलिजिबिलिटी मी मागच्या नोटिफिकेशनच्या आधारावर तुम्हाला सर्वांना समजून सांगणार आहे. बघा, ऍप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम द इलिजिबल कॅन्डिडेट फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट लोको पायलट, म्हणजे ट्रेनचा ड्रायव्हर. राईट, चांगली पोस्ट आहे, भरपूर पैसे सुद्धा मिळतात, चांगली पेइंग आहे. राईट, आणि अलाउन्सेस वगैरे आहे ना बरेचसे मिळतात. क्लियर? सो लोको पायलट गिवन इन द बिलो. ऍप्लिकेशन मस्ट बी सबमिटेड ओनली थ्रू अ ऑनलाईन मोड. टेंटेटिव्ह ओपनिंग डेट फॉर ऍप्लिकेशन इज 10 एप्रिल पासून ओपनिंग डेट आहे, ऍप्लिकेशन चालू होणार आहे. ओके, क्लोजिंग डेट कधी आहे तर 9 मे ची क्लोजिंग डेट आहे. आता पे लेवलची तुमची 2 आहे. क्लियर? आणि इनिशियल पे म्हणजे बेसिक पे तुमचं 19,900 रुपये आहे. A1 मेडिकल स्टँडर्ड आहे. मी पूर्ण तुम्हाला समजून सांगणार, सिरीज ऑफ व्हिडिओ घेऊन येणार आहे. राईट, मेकॅनिकल वाले तुम्ही नेहमी म्हणता ना आम्हाला अपॉर्च्युनिटीज नाहीत, कमी वॅकन्सीज येतात. हे घ्या, आता भरभरून वॅकन्सीज आहेत, फक्त तुम्ही व्यवस्थित तयारी करा. राईट, त्यानंतर एज लिमिट 18 ते 30. आता मागच्या वेळेस एज रिलॅक्सेशन कोविडमुळे दिलेलं होतं, आता एज रिलॅक्सेशन नाही. 18 ते 30 वयोगटातील स्टुडंट अप्लाय करू शकतात. ओके, अप्रॉक्सिमेट टोटल वॅकन्सीज किती आहेत? 9900 वॅकन्सीज आहेत. हे आहे तुमचं शॉर्ट नोटिफिकेशन जे देण्यात आलेलं आहे. आता बघा, हे 9900 जे टोटल वॅकन्सीज आहेत ना, कुठल्या झोन मध्ये किती वॅकन्सीज आहे त्याचंही अराउंड त्यांनी दिलेलंच आहे. हे कधीच होतं बघा, 19 मार्चला त्यांनी ते स्प्लिटअप दिलेलं होतं कुठल्या झोन मध्ये किती आहेत ते. ओके, सो सेंट्रल रेल्वे मध्ये जवळपास 376 आहे. त्यानंतर ईस्ट सेंट्रल रेल्वे मध्ये 700 आहेत. ओके, ईस्ट कोस्टल रेल्वे मध्ये 1461 आहेत. ईस्टर्न रेल्वे मध्ये 768 आहेत. नॉर्थ सेंट्रल रेल्वे मध्ये 508 आहेत. त्यानंतर नॉर्थ ईस्टर्न रेल्वे 100, नॉर्थ फ्रंटियर रेल्वे 125, त्यानंतर नॉर्थ रेल्वे 521, नॉर्थ वेस्टर्न रेल्वे 579, त्यानंतर साऊथ सेंट्रल रेल्वे 989, त्यानंतर साऊथ सेंट्रल रेल्वे 568, त्यानंतर साऊथ ईस्टर्न रेल्वे 796, त्यानंतर साऊथर्न रेल्वे 510. ओके, वेस्ट सेंट्रल रेल्वे 559, त्यानंतर वेस्टर्न रेल्वे 885, मेट्रो रेल्वे कोकण 225, असे 9970चं त्यांनी ते दिलेलं होतं. आता बघा, आपला इग्नाइट अकॅडमीचा CBT 1, आता याचे 2 असणार आहे, CBT 1 CBT 2. ते पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे. आपले स्पेशल कोर्सेस सुद्धा इग्नाइट अकॅडमीच्या पूर्ण व्यवस्थित कोर्सेस आहेत. तुमच्या पॅटर्न नुसार रेल्वेच्या हे कोर्सेस अवेलेबल असणार आहेत. याच्यामध्ये तुम्हाला PDF नोट सुद्धा अवेलेबल होऊन जातील. ओके, ऑनलाईन टेस्ट सिरीज असणार आहे, MCQ सेशन्स आहेत. राईट, अनलिमिटेड व्ह्यूज असणार आहे. मात्र फीस 999 प्लस GST आपण ठेवलेली आहे CBT 1 ची. त्याचसोबत CBT 1 आणि CBT 2 चं, कारण CBT 2 मध्ये तुमचा टेक्निकल सिलेबस सुद्धा दिलेला आहे, जो की क्वालिफाईंग इन नेचर आहे. त्यासाठीचं 1999 रुपये प्लस GST आहे. आता वेगवेगळ्या ज्या ITIच्या ब्रांच आहेत, राईट, फिटर, आता तुम्ही म्हणाल सर ITI वालेच इलिजिबल आहेत का? नाही, ITI आहे, डिप्लोमा आहे आणि BTech वाले सुद्धा इलिजिबल आहे. तुम्हाला एक कुठला तरी ITIचा कोर्स घ्यायचा असतो, म्हणजे सिलेक्ट करायचा असतो CBT 2 साठी. आपल्याकडे ऑप्शन काय आहेत?
फिटर आहे, मेकॅनिक मोटर व्हेकल आहे, ट्रॅक्टर मेकॅनिक आहे, त्यानंतर मेकॅनिक डिझेल आहे, टर्नर आहे, मशिनिस्ट आहे, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक्स आहे, इलेक्ट्रिशियन आहे, वायरमॅन आहे, रेफ्रिजरेशन, एअर कंडिशनिंग, एवढे 10 कोर्सेस आपल्याकडे ऑलरेडी अवेलेबल आहेत CBT 2 साठी. याच्यापैकी एक कुठलाही कोर्स तुम्ही चॉईस करू शकता. तुमच्या डिग्रीवर अवलंबून आहे कुठले कुठले आहेत ते तुम्हाला कंप्लीट नोटिफिकेशन मध्ये मी आणखीन काही गोष्टी सांगू शकतो. आपल्या सोबत कनेक्टेड रहा. इग्नाइट मेकॅनिकल वाल्यांनी इग्नाइट मेकॅनिकलचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, इग्नाइट सिव्हिल वाल्यांनी इग्नाइट सिव्हिलचं चॅनल जॉईन करा, इग्नाइट इलेक्ट्रिकल वाल्यांनी इलेक्ट्रिकल वाल्यांनी इग्नाइट इलेक्ट्रिकलचं चॅनल जॉईन करा. युट्यूब चॅनल आपलं सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. येणारी प्रत्येक गोष्ट मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. 4x8996116 हा आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे. याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. स्क्रोल लाईन मध्ये तुम्हाला दिसेल, डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिसणार आहे. आता बघा CBT 1 याचा एक्झामचा लगभग पॅटर्न काय असणार आहे. CBT 1 असते तुमची, राईट, आणि CBT 2 अशा 2 CBT होणार आहे. आता CBT 1 मध्ये तुम्हाला दिलेलं काय राहतं तर नंबर ऑफ क्वेश्चन 75 राहतात, मॅक्झिमम मार्क 75 राहतात. प्रत्येक क्वेश्चन 1 मार्काचा राहतो, 1/3 निगेटिव्ह राहते, आणि अनरिझर्व आणि EWS कॅटेगरीला 40% मार्क, OBC ला 30% मार्क, SC ला 30% मार्क, ST ला 25% मार्क घेऊन यावे लागतात CBT 2 साठी. आता मागची CBT 1 झालेली आहे, CBT 2 होणं बाकी आहे, राईट. आता सिलेबस काय तर मॅथमॅटिक्स आहे, मेंटल ॲबिलिटी आहे, जनरल सायन्स आहे, जनरल अवेअरनेस आहे CBT 1 चा. त्यानंतर CBT 2 होते तुमची. CBT 2 2 पार्ट मध्ये असते, पार्ट A आणि पार्ट B मध्ये असते, राईट. पार्ट A चे 90 क्वेश्चन 90 मिनिट 100 क्वेश्चन, पार्ट B 60 मिनिट 75 क्वेश्चन. पार्ट B हा क्वालिफाईंग इन नेचर आहे, त्याच्यात 35% मार्क तुम्हाला लागतात. जे तुमचं सिलेक्शन आहे ते पार्ट A च्या बेसिसवर होतं, राईट. आता पार्ट ए ला जर बघितला सिलेबस तुम्ही तर मॅथमॅटिक्स आहे, जनरल इंटेलिजन्स आहे, बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग आहे, ओके. आणि पार्ट बी चा सिलेबस म्हणजे तुमचा जो टेक्निकल सिलेबस असणार आहे तो पार्ट बी ला सिलेबस असणार आहे, जे की क्वालिफाईंग इन नेचर आहे. जसं की आता बघा तुमचं क्वालिफिकेशन ऑफ अ कॅन्डिडेट इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि कॉम्बिनेशन ऑफ व्हेरियस स्ट्रीम असेल तर तुम्ही काय करू शकता, इलेक्ट्रिशियन घेऊ शकता CBT 2 ला, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक घेऊ शकता, वायरमॅन घेऊ शकता, आर्मेचर कॉइल वाइंडर, रेफ्रिजरेशन, एअर कंडिशनिंग कुठलंही एक घेऊ शकता, राईट. मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल तर तुमच्याकडे ऑप्शन फिटर आहे, मेकॅनिक आहे, ट्रॅक्टर मेकॅनिक आहे, मेकॅनिक डिझेल आहे, टर्नर आहे, मशिनिस्ट आहे, रेफ्रिजरेशन, एअर कंडिशनिंग आहे, हीट इंजिन आहे, ओके, मिल राईट मेंटेनन्स आहे, राईट. तर अशा वेगवेगळ्या तुम्हाला ट्रेड म्हणजे तुमची ब्रांच दिलेली आहे त्याच्या इक्विव्हॅलंट ट्रेड तुम्हाला CBT 2 साठी कुठल्या टेक्निकलला घ्याव्या लागतात हे सुद्धा दिलेलं आहे, राईट. त्यानंतर CBAT होते ते तुमचे फिजिकल टेस्ट वगैरे साठी. आता इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय बघा, आता एकाचा मी एक्झाम्पल घेऊन सांगतो, जसं की असिस्टंट लोको पायलट, ओके. याच्यासाठीचं तुम्हाला कशा कशामध्ये ITI चालतो, क्लिअर. मॅट्रिक्युलेशन ITI, ओके. कशा कशामध्ये फिटर आहे, इलेक्ट्रिशियन आहे, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक आहे, मिल राईट मेंटेनन्स आहे, मेकॅनिक, त्यानंतर मेकॅनिक रेडिओ अँड TV, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, मेकॅनिक मोटर व्हेकल, त्यानंतर वायरमॅन, ट्रॅक्टर मेकॅनिक, आर्मेचर कॉइल वाइंडर, ओके. त्यानंतर हीट इंजिन, टर्नर, मशिनिस्ट, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग एवढ्यात ITI सुद्धा तुम्हाला दिलेला आहे. त्याच सोबत बघा अप्रेंटिसशिप पण चालते, राईट, ITI नसेल तर. त्यानंतर तुम्हाला डिप्लोमा मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मधला डिप्लोमा सुद्धा चालतो. हे जर नसेल तर यांनी नोट मध्ये इथं स्पेशल लिहिलेलं आहे, कॉम्बिनेशन ऑफ व्हेरियस स्ट्रीम्स ऑफ इंजिनिअरिंग डिसिप्लिन फ्रॉम रेकग्नाइज इन्स्टिट्यूशन्स, राईट. याच्यामध्ये बघा डिग्री इन द इंजिनिअरिंग डिसिप्लिन ॲज अबाउट विल ऑल्सो बी ऍक्सेप्टेड इन लाय ऑफ डिप्लोमा इन इंजिनिअरिंग. म्हणजे समजा तुमच्याकडे मेकॅनिकलचा डिप्लोमा असेल, राईट, डिप्लोमा झालेलाही नसेल तर तुम्हाला इक्विव्हॅलंट मेकॅनिकलची डिग्री सुद्धा चालते. म्हणजे ITI, डिप्लोमा आणि डिग्री या सर्व वाले इलिजिबल असणार आहेत. पे स्केल चांगली आहे, त्यासोबत खूप अलाउन्सेस मिळतात तुम्हाला, प्रचंड अलाउन्सेस मिळतात, राईट. जेवढं जास्त काम कराल ना तेवढी जास्त तुम्हाला पगार रेल्वेमध्ये मिळते. फक्त तुम्ही आपल्यासोबत कनेक्ट झालेले नसाल तर लगेच कनेक्ट होऊन जा. आपले वेगवेगळे टेलिग्रामचे चॅनल आहे, मेकॅनिकल वाल्यांसाठी, इलेक्ट्रिकल वाल्यांसाठी, सिव्हिल वाल्यांसाठी हे चॅनल आहे. डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल, आपल्या कोर्सेसची सुद्धा लिंक मिळेल. ऍप डाउनलोड केलेलं नसेल तर लगेच ऍप डाउनलोड करून घ्या आणि फुल नोटिफिकेशन जे आहे ते जेव्हा येईल तेव्हा मी ती कंप्लीट नोटिफिकेशन तुमच्यासाठी घेऊन येईल. पूर्ण व्हिडिओची सिरीज गायडन्ससाठी तुमच्या घेऊन येऊ आपण. फक्त आपल्यासोबत कनेक्टेड राहा. मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाइज फॉर लिसनिंग. थँक्यू सो मच.